पाटाचा समांतर महामार्ग रेल्वे स्टेशनचा भोगावती नदीचे वीज पोल रेल्वे स्टेशनचा प्रभात फेरी मार्गाचे वीज पोल रेल्वे स्टेशनचा तिरंगा सर्कलवर डिवायडर लाईट रेल्वे स्टेशनचा तिरंगा सर्कलवर डिवायडर लाईट आणि पुलगाव पाटाचा समांतर महामार्ग डिवायडर लाईट डिवायडर लाईट डिवायडर लाईट पुलगाव पाटाचा समांतर महामार्ग पुलगाव पाटाचा समांतर महामार्ग पुलगाव पाटाचा समांतर महामार्ग पुलगाव पाटाचा समांतर महामार्ग रेल्वे स्टेशनच्या भोगावती नदीमधील वीज पोल रेल्वे स्टेशनचे प्रभात फेरी मार्गाचे वीज पोल काढलेच गेले पाहिजे काढलेच गेले पाहिजे तिरंगा सरकारच्या डिवायडर आणि लाईट पुलगाव पाटाचा साईबाबा मंदिर समांतर महामार्ग पुलगाव पाटाचा साईबाबा मंदिर समांतर महामार्ग रेल्वे स्टेशन ते प्रभात फेरीचे वीज पोल वीज पोल रेल्वे स्टेशन ते तिरंगा सरकार डिवायडर आणि लाईट रेल्वे होणार आहे की तुम्ही मंजूर केलेले रेल्वे स्टेशन पासून ते तिरंगापर्यंतचं डिवायडर हे लाईट लागलं पाहिजे आणि त्यामध्ये लाईट लागलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। ही मागणी आपण मागे आम्ही तुम्हाला औरंगाबादकरांच्या वतीनं स्वाक्षरी अभियान केलं। अवघ्या 3 तासामध्ये 2200 लोकांनी सह्या केल्या। त्या सह्याचा तुम्हाला निवेदन दिलं, परंतु आपल्या विभागाकडनं कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद तिच्यामध्ये इथे मिळत नाहीये। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्याकरता आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला ही मागणी करणार आहे की आता औरंगाबादकरांच्या अंत हा सुटलाय, त्यानंतर सर्व नागरिक जे रस्त्यावर येऊन बसलेले आहे त्याकरता आम्ही मागणी आहे की हे जे डिवायडर आणि लाईट जे आहे ते औरंगाबादकरांच्या सौंदर्यामध्ये भर होणार आहे की नाही? परत या मार्गावर रेल्वे स्टेशन आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, महात्मा गांधी विद्यालय, सिनियर कॉलेज आहे। हे सर्व जे एवढे वर्दळीचे ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या पद्धतीत असते। त्याकरता मुलांच्या भवितव्याचा जीवाचा विचार आपण केला पाहिजे। काहींचा विचार न करता गावाचा सामूहिक विचार करा, अशा प्रकारची मागणी तुम्हाला त्या माध्यमातून त्यामध्ये करतो। दुसरी मागणी आपली आहे की पुलगाव पाटा ते साईबाबाचं मंदिर हा रस्ता जो आहे आपण गेल्या 7-8-10 वर्षापासून लढतोय की आमचं वरंगाव हे शहर का होऊ नये, डिवायडर लाईट का टाकले जाऊ नये यासाठी आपण लढतोय। त्याला कुठेतरी यश आला थांबून गेलं, परंतु आपल्याला वाईट वाटते की कळवेल या गावात सारख्या छोट्या गावात मुक्ताईनगरला कोथळीमध्ये टाकले जातात, मुसाळला टाकले जातात, पुलगावला टाकले जातात, जामनेरला कारखेड्याच्या शहरापर्यंत डिवायडर लाईट आणले जात आहे, कोदोला आणलं जात आहे, किनीला सुद्धा आणलं जात आहे। एवढ्या छोट्या गावामध्ये जर डिवायडर लाईट जर पडत असतील तर आमच्या वरंगावनच काय घोडं मारलाय, काय घोडं मारलाय आम्ही? भावनेची खेळ करताय तुम्ही। आज आम्ही आमचा रोष आहे साहेब की आज तुम्ही हे गाव शहराकडे वळताय, पण आमचं वरंगाव हे 60,000 लोकसंख्येचं गाव आहे, हे शहराकडे का वळलं जाऊ नये यासाठी हे लोक रस्त्यावर आज उतरले आहे। आज सहनशीलता बांधा जो आहे तो आमचा फुटलाय। आता यानंतर आंदोलन त्या माध्यमातून होतील, आम्ही म्हणत नाहीये कुणाचं नुकसान करा, पण जी आहे तुम्ही डिवायडर लाईट मंजूर आहे तुमचे टाकून दिले पाहिजे। समांतर महामार्ग जो आहे, समांतर महामार्ग पुलगाव पाटा साईबाबा मंदिराचा समांतर महामार्ग जो आहे तो सुद्धा आपला झाला पाहिजे। डिवायडर लाईट हे 4 पूल जे आहे माननीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, तालुक्याचे आमदार संजय सावकारे साहेब यांच्याकडे आपण मागणी केली, त्यांनी होकारी दर्शवला आहे, परंतु BNC कडून तो प्रस्ताव तातडीने या बजेटमध्ये दाखल केला पाहिजे। त्यावेळेस ते मंजूरच्या माध्यमातून होतील। आमचं सरकार आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आहे, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आहे, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ आहे, ग्रामविकास मंत्री राज्याचे गिरीश भाऊ महाजन आहे, त्यानंतर माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब आपल्या सोबत आहे, तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकारे साहेब आपल्या सोबत आहे। मग एवढं जर कधी होते तिरंगाई का होते? रामदेव भाऊ आज तुमच्या जामनेरमध्ये डिवायडर